हॅलो. आत्तापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 3पर्यंत एक्सरसाइज 1.5मध्ये क्वेश्चन नंबर 3पर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व केली आहेत. ना क्वेश्चन नंबर 4 काय बघा, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही घरी सॉल्व करू शकता. याच्यामध्ये फक्त दिलेल्या सर्किटवरून तुम्हाला त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे आणि त्याचं स्विचिंग टेबल तयार करायचे. पुढचा हा जो पार्ट आहे तो तुम्ही नाही केला तरी चालू शकतो. ओके, सो टुडे वी सी क्वेश्चन नंबर 5. ऑब्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग टेबल. ओके, आता मी इथे क्वेश्चन लिहून घेतला आहे बघा. क्वेश्चन नंबर 5, सी फर्स्ट एक्झाम्पल, पी ऑर निगेशन क्यू. आता हे जे एक्सप्रेशन आहे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड आउट केल्यानंतर त्याचं मग स्विचिंग सर्किट तुम्हाला तिथे ड्रॉ करायचं आहे. आता सिम्पलेस्ट फॉर्म कसं आपण फाइंड आउट करू शकतो, तर सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड आउट करण्यासाठी आपण जे लॉज बघितलेले आहेत ते लॉज इथे तुम्हाला यूज करायचे आहेत. मीन्स डिस्ट्रीब्युशन लॉ, आयडेंटिटी लॉ और कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता हे एक्सप्रेशन कसं सॉल्व करायचं आहे बघा. पी ऑर, आता क्यू अँड निगेशन क्यू. आता क्यू अँड निगेशन क्यू याच्यासाठी कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला माहिती आहे. तर हे जे टेबल आहे मी इथे पुस्तकामध्ये दाखवते बघा. या पुस्तकामध्ये इथे तुम्हाला जे टेबल दिले त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट लॉ आहे बघा. कॉम्प्लिमेंट लॉमध्ये इथे बघा पी अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू एफ. मग आता तिथे पीच्या ऐवजी फक्त इथे आपल्याला दिलं आहे काय, क्यू दिलं आहे. सो क्यू अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू एफ असणार आहे. सो इथे लिहा बाय कॉम्प्लिमेंट लॉ, बाय कॉम्प्लिमेंट लॉ विच इज इक्वल टू. आता पी ऑर एफ, पी ऑर एफसाठी तुम्हाला आयडेंटिटी लॉ आहे. परत एकदा मी तुम्हाला इथे पुस्तकामध्ये दाखवते बघा. आयडेंटिटी लॉज जे आहेत या लॉजमध्ये पी अँड टी दिले आहे, पी अँड एफ दिले आहे आणि इथे पी ऑर एफ. आता पी ऑर एफचा आन्सर काय येते बघा, पी येते आणि तेच आपल्याला इथे पाहिजे. सो पी ऑर एफ इज इक्वल टू पी. आता इथे त्याला लिहायचं आहे आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. आता इथे फक्त तुम्हाला हे सिम्पलेस्ट फॉर्म इथे मिळाला आणि इथे फक्त आता तुम्हाला एकच स्टेटमेंट मिळाले पी, ज्याला आपण काय म्हणतो स्विच S1. म्हणजे आता याचा हा त्याचा झाला सिम्पलेस्ट फॉर्म. आता याच्यावरून तुम्हाला त्याचं स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. तर स्विचिंग सर्किट व्हेरी सिम्पल हे आपण असं ड्रॉ करू शकतो. आता इथे ही बॅटरी आहे, हा लॅम्प आहे आणि इथे हा स्विच आहे, पी आहे. तर त्याला आपण स्विच काय म्हणतो S1. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हे या क्वेश्चनमधली एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत. ओके, नाव सी वन मोर एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल काय बघा, निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. आता हे जरा मोठं एक्सप्रेशन आहे. हे एक्सप्रेशन तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे अँड देन ड्रॉ इट स्विचिंग सर्किट. ओके, सो फर्स्ट सॉल्व दिस. आता पहिल्यांदा आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. सो हा राउंडेड ब्रॅकेट आहे तसंच आपण ठेवूया निगेशन पी अँड क्यू ऑर. आता या दोन ब्रॅकेटमध्ये विच थिंग इज कॉमन. सो अँड इथे कॉमन आहे बघा अँड निगेशन क्यू. म्हणजे हा एवढा पार्ट आपण कॉमन म्हणून त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता कॉमन घेतल्यानंतर इथे या ब्रॅकेटमध्ये काय राहणार, निगेशन पी. या दोन्ही ब्रॅकेटमधलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर आणि इथे शिल्लक काय राहते पी आणि जे आपण कॉमन घेतले ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया. आता याला आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युशन लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ. ओके, विच इज इक्विव्हॅलंट टू अगेन द फर्स्ट ब्रॅकेट इज सेम ऑर निगेशन पी ऑर पी. आता जसं मी मगाशी तुम्हाला लॉज सांगितले तेच लॉज इथे यूज करायचे. निगेशन पी ऑर पी याचा आन्सर येते टी. ते लॉज आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये बघा म्हणजे तुमचे ते
लक्षात येईल. टी अँड निगेशन क्यू. याला इथे लिहायचं बाय कॉम्प्लिमेंट लॉ. बाय कॉम्प्लिमेंट लॉ विच इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड क्यू ऑर. आता टी अँड निगेशन क्यू याच्यासाठी आयडेंटिटी लॉ आहे आणि याचा आन्सर येते निगेशन क्यू. म्हणून इथे लिहायचं आयडेंटिटी लॉ. नाव यूज डिस्ट्रीब्युशन लॉ. आता डिस्ट्रीब्युशन लॉ कसं यूज करायचं आहे बघा. निगेशन पी ऑर निगेशन क्यू म्हणजे जसं आपण आत ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मने आतमध्ये मल्टिप्लाय करतो सेम इथे तसंच यूज करायचे. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता या दोघांमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड क्यू ऑर निगेशन क्यू. इथे लिहायचं डिस्ट्रीब्युशन लॉ. म्हणजे जे लॉज आपण यूज करतोय ते इथे लिहून ठेवायचे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण इथे काय केलं. विच इज इक्विव्हॅलंट टू. आता याच्यामध्ये काय तुम्हाला आहे तसंच हे राहणार आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड. आता अगेन क्यू ऑर निगेशन क्यू. अगेन यूज क्यू ऑर निगेशन क्यू. याच्यासाठी तुम्ही कोणता लॉज यूज करणार. कॉम्प्लिमेंटला कॉम्प्लिमेंट लॉ. तर क्यू ऑर निगेशन क्यू याचा आन्सर येते टी. तर इथे लिहायचं आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आणि परत आता याच्यासाठी तुम्हाला आयडेंटिटी लॉज यूज करायचं आहे. तर याचा आन्सर येते हा ब्रॅकेट आहे तसंच येतो निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे इथे आता तुम्हाला हे सॉल्व केल्यानंतर फायनली तुम्हाला जे 3 ब्रॅकेट होते ते 3 ब्रॅकेटचं तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये त्याचं सिम्प्लिफिकेशन मिळाले. निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे इथे हे तुम्हाला 2 स्विचेस मिळाले. आता या दोन्ही स्विचेसमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर. सो दीज 2 switches are in parallel combination. So how will you construct the switching circuit? In this way. बॅटरी लॅम्प. आता या स्विचेसला नावं काय काय द्यायची बघा. निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. सो निगेशन पी मीन्स S1 डॅश अँड निगेशन क्यू मीन्स S2 डॅश. आता पाहिजे असेल तर तुम्ही इथे हा त्याचा फ्लो दाखवू शकता. सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्लीट क्वेश्चन नंबर 5 ऑफ एक्सरसाइज 1.5. म्हणजे इथे हा आपला एक्सरसाइजसुद्धा संपतो. राहिलेली याच्यातली जी 2 एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही घरी सॉल्व करायचे. आता सांगायचं झालं तर याच्यामध्ये टोटल एक्सरसाइज आहेत 1.5 आणि आपण 1.5 पर्यंत आलेलो आहे. सो आपला हा टॉपिक इथे संपतो आहे. सो याच्यामधले जेवढे एक्सरसाइज आपण सॉल्व केले त्या एक्सरसाइजमधली जी काही एक्झाम्पल्स राहिली असतील ती तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. म्हणजे इथे तुमचा म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुम्हाला जे काही येणार नाही ते तुम्ही मला नंतर विचारू शकता. ओके, थँक्यू.